महिला आयोगाकडून महिला संबंधित कायदे, योजना आणि उपाययोजना केल्या जात आहेत आणि यासाठी कार्यक्रम झालेला आहे। महिलांची सुरक्षा हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। लोकांना आश्वस्त केलंय की महिला आयोगाची जी योजना सुरू झालेली आहे ते आपण देखील सुरू करू, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। अतुल बाबा भोसले यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे त्यातून लक्षात येतं की खरे वोट चोर कोण आहेत। राहुल गांधींनीच वोट चोरीचं कंत्राट घेतलेलं आहे, यातून स्पष्ट होतं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 3 आठवड्यांपूर्वी कचरा उचलण्याचं टेंडर निघालं होतं। याचा घोटाळा आम्ही बाहेर काढला। त्याबद्दल आम्ही पालिकेकडे माहिती मागवली होती, मात्र पालिकेनं आम्हाला माहिती द्यायला नकार दिला। मुंबईकरांचा पैसा कुठे आणि कोणाकडे जातो याची माहिती मिळालीच पाहिजे, अशी मागणी संदीप देशपांडेंनी केली आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार आणि तिबार मतदान नोंदणी करण्यात आलेली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदान नोंदणी करून 2014 आणि 19 ची निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपनं केला। पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई केली, तर जिल्ह्यात कोणते अवैध धंदे सुरू आहेत, कुठे सुरू आहेत याची कल्पना आपण पोलिसांना दिली आहे, मात्र कारवाई होत नव्हती, म्हणून मी स्वतः धाड टाकली, असं मंत्री नितेश राणेंनी विधान केलं। रोहित पवारांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली होती, तर शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। 5,000 कोटी आणि 50,000 कोटी आकडा बोलायला त्यांना काहीच वाटत नाही। या प्रकरणाची स्वतः जाऊन चौकशी करा आणि त्यानंतर आरोप करा, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। पहलगाम हल्ल्यातील 26 महिलांचा आक्रोश अजून संपला नाहीये। अजूनही अतिरेकी सापडले नाहीयेत, मात्र असं असताना देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने का भरवता, हीच का राष्ट्रभक्ती, असा सवाल संजय राऊतांनी केला। तसंच चीननं पाकिस्तानला युद्धसामुग्री पुरवली होती आणि त्या चीनबरोबर तुम्ही व्यापाराच्या चर्चा कसा काय करू शकता, असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, असं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे आणि राऊतांवर टीका केली आहे। विविध पक्षांना संपर्क करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानं त्यांचं डोकं खराब झालं आहे, असं सुद्धा नवनाथ बन यांनी म्हटलं। नवनिर्वाचित कृषी मंत्री आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत। दत्तात्रय भरणे यांनी कृषी महाविद्यालयातील हॉस्टेलला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसंच महाविद्यालयातील अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश दिलेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयानं एसआयटी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते, त्याप्रमाणे ही समिती गठीत झाली असून पोलीस महानिरीक्षक सुनील हिरेमन हे या एसआयटीचे प्रमुख असतील। मंत्री छगन भुजबळांना पालकमंत्रीपद देण्याला सुहास कांदे यांनी तीव्र विरोध केला होता। यावर भुजबळांनी मात्र प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय। पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होणार आहेत, तर येत्या काळामध्ये खेवलकर यांच्यावर आणखी 2 ते 3 गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, तर अनेक तरुणी खेवलकरांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत आहेत। उद्धव ठाकरे दहिसरमधील शाखेला भेट देणार आहेत, तर शिवसर्वेक्षण यात्रेमार्फत मुंबईतील सर्व शाखांना उद्धव ठाकरे भेट देतील। यावेळी शाखा प्रमुख आणि शिवसैनिक कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील।
आदित्य ठाकरे धारावीत कोळीवाड्याला भेट देणार आहेत तर 24 ऑगस्टच्या दुपारी 3 वाजता धारावी कोळीवाड्यातील नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील। सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आश्रमशाळेच्या कारभारांवर आमदार अमोल मिटकरी आणि सुहास कांदेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्ष सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली 6 आमदारांच्या सदस्य समितीने आश्रमशाळांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। खासदार संजय राऊतांवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निशाणा साधलेला आहे। संजय राऊत भाजप नेत्यांवर रोज उठून टीका करतात आणि राऊतांनी आपल्या पूर्वीचे सोहराबुद्दीन प्रकरणासंदर्भातले सामनातले अग्रलेख तरी आठवायचे होते असं उपाध्ये यांनी म्हटलंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे तर गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या धर्तीवर विविध स्पर्धांचं आयोजन मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी भाजपने केलेलं आहे तर कोकणात जाणाऱ्यांसाठी मोदी एक्सप्रेसच्या 2 ट्रेन आणि 500हून अधिक बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणली आणि त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलेलं आहे। सरकारने उचललेलं पाऊल म्हणजे मुलांच्या भविष्याच्या सुरक्षित दृष्टीने आणि तरुणाईला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने तसंच समाजाला डिजिटल गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या दृष्टीने निर्णायक टप्पा असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। साताऱ्यातील पावसाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतलेला आहे। यावेळी कराड तालुक्यातील तांबवे पुलाची दुरवस्था पाहून खोचक टोला शंभूराज देसाई यांनी लगावलेला आहे तर तांबवे पुलाचं भूमिपूजन एकदा अजित पवारांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं आणि त्यामुळे ही दुरवस्था झाल्याचं त्यांनी म्हटलं। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वीच विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर त्यांची सांत्वनपर भेट अजित पवार यांनी घेतली। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। महिनाभरापूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्यात युती जाहीर झाली होती। त्यानंतर शिंदेंची रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत एकत्रित बैठक पार पडली तर आगामी निवडणुकांसंदर्भात यात चर्चा झाली।